महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। वसमत येथे नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा बेमुदत काम बंद आंदोलन। वसमत दिनांक 6/8/2024 पासून बेमुदत काम बंद आंदोलन। महाराष्ट्र राज्य नगरपरिषदा नगरपंचायती कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 20/3/2023 रोजी विधान भवन मुंबई येथे मंजूर केलेल्या मागण्या याची शासनामार्फत अद्यापपर्यंत अंमलबजावणी केली नसल्यामुळे राज्यातील सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधील कर्मचारी दिनांक 6/8/2024 पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे। तसेच दिनांक 7/8/2024 रोजी माननीय आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालनालय बेलापूर नवी मुंबई ते मंत्रालय मुंबई दरम्यान लॉंग मार्च मोर्चा काढण्यात येणार आहे। तसेच माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी मंजुरी दिलेली असून देखील शासनामार्फत अद्यापपर्यंत अंमलबजावणी करण्यात न आल्यामुळे संघर्ष समितीच्या वतीने दिनांक 9 ऑगस्ट 2024 पासून CBD बेलापूर नवी मुंबई येथे बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार आहे। तसेच यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा नगरपंचायती कर्मचारी संवर्ग कर्मचारी व सर्व विभागातील कंत्राटी कर्मचारी कामगार सहभागी झाले आहेत, असे संघटनेचे जिल्हाध्यक्ष भिवाजी शंकर वाघमारे यांनी कळवले आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी मुनिरुद्दीन फारुकी, वसमत, हिंगोली। महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने गेल्या 20 मार्च 2023 रोजी आमच्या ज्या मागण्याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये चर्चा झाली आणि त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी आमच्या मागण्या मान्य करून त्या मागण्याचं इतिवृत्तसुद्धा मुख्यमंत्र्यांनी काढलं। परंतु सदरील विभागाचे जे अधिकारी आहेत ते ग्राउंड लेवलला त्या मागण्याची त्यांनी आज 1 वर्ष 3 महिने होऊनही मागण्याची पूर्तता न केल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालं आणि मुख्यमंत्र्यांच्या जर हे अधिकारी ऐकत नसतील तर मग या अधिकाऱ्याची किती मुजोरगी आहे आणि त्यांची मुजोरगी ही कमी करण्यासाठी आम्हाला नाईलाज असतो हा काम बंद आंदोलनाचा इशारा या ठिकाणी कर्मचारी पवित्र आम्हाला घ्यावा लागलेला आहे। आम्ही गेल्या महिन्यामध्ये 18 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं। 9 तारखेला आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयावर लाक्षणिक उपोषण केलं, तरी शासनाला जाग आली नाही आणि म्हणून आज महाराष्ट्रातील संपूर्ण नगर परिषद नगरपालिका या आमच्या संदर्भातल्या 18 मागण्या ज्या आहेत मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या त्याची पूर्तता करून घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही आमच्या लेवलला काम बंद केलं आहे। बेलापूर या ठिकाणाहून DMA कार्यालयावरून आज लाँग मोर्चा मुंबईला निघालेला आहे, तो सुद्धा लाँग मोर्चा पोलीस त्या ठिकाणी त्या लाँग मोर्चाला अडवित आहेत। तेव्हा आजपासून त्या ठिकाणी मंत्रालयावर आमचा लाँग मोर्चा निघणार आहे। कोकणातील सर्व नगरपालिका त्या ठिकाणी कर्मचारी जमा झालेले आहेत। आज DMA कार्यालयामध्ये बैठकीसाठी 2 वाजता बोलावलेलं आहे। निर्णय झाला तर ठीक नाही आमचं, नाही तर आम्ही बेमुदत काम बंद करणार आहोत। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।